तर 29 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावांचा दुष्काळ थोडासा या ठिकाणी संपला, कारण मागील चेंडूवर चौकार मात्र आलेला आहे. यावेळेस टायमिंग आणि प्लेसमेंट, सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू अगदी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत जातोय सीमारेषा पार. षटकार. चला, षटकार आलाय आणि त्यानंतर गोलंदाजाच्या शैलीवर सुद्धा आक्षेप आलेला आहे. त्याची सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. पडताळणी मात्र केली जाते. 35 धावा आपण बघतोय धाव फलकावर आहेत. अगदी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विनायक पाटील सर आहे, तर पंडित सर सुद्धा आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजाच्या शैलीवर त्यांनी आक्षेप मात्र या ठिकाणी संशय व्यक्त केलाय आणि त्याची पडताळणी आपण बघू शकता. या ठिकाणी तिसरे पंच सातपुते सर आहे, प्रवीण सिंग परदेशी आहेत, ते मात्र या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीचं परीक्षण मात्र त्या ठिकाणी करतायत. फेअर डिलिव्हरी आहे, चेंडू योग्य आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता 3 शेवटचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. 35 धावा आहेत बघा धाव फलकावर. षटक क्रमांक जर बघितलं तर 3. अंतिम टप्प्याकडे वाटचाल करताना आपण या षटकाला बघू शकता. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. यावेळेस मात्र अवांतरची घोषणा आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धाव फलकावर आणि पुन्हा या शेवटच्या चेंडूसाठी नक्कीच अक्षय रोकडे यांना प्रयत्न करावे लागणार आहे. लोअर फुटोज होता, फटका चांगला खेळलाय आणि पुन्हा एकदा वन बाउन्स क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करीत चेंडू गेलाय सीमाबार. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा. पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली, ओव्हर संपली. अडेचे धन्यवाद. या ठिकाणी सुधीर गायकवाड यांच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. आदरणीय भाऊसाहेब भुसाळ यांच्या वतीनं सुधीर गायकवाड यांच्या प्रति षटकाराला 50 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी आलंय. भाऊसाहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. तर षटक क्रमांक 4 आणि त्या 4 चौथ्या षटकाची सुरुवात होण्या अगोदर आपण त्या ठिकाणी बघतोय टीम मीटिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. वेळ वाचवायचा बरं का, 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. अर्थात पेनल्टीच्या स्वरूपामध्ये आपला एक क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आघाडीचे गोलंदाज आपण बघतोय सौरभ गायकवाड. सांघिक षटक क्रमांक 4 तर आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक. स्ट्राईकवर आहे सुधीर गायकवाड. पुन्हा एकदा एक सुरेख फटका आपण बघतोय आणि अगदी या ठिकाणी सौरभ डीजे यांचं
फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. चौकारानं मात्र या ठिकाणी स्वागत करतायत. पुन्हा एकदा तो शैलीदार ड्राईव्ह आपण बघितला. सुधीर गायकवाड यांच्या बॅटेतून येणारा अगदी या षटकातील पहिला चौकार. 44 धावा धावफलकावर आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि यावेळेस बिटवीन द गॅप आहे आणि नक्की चेंडू जातोय सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. अगदी गोलंदाजावर आक्रमण केलंय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर लागोपाठ 2 चौकार आले. 48 धावा या ठिकाणी झाल्या आणि प्रत्येक वेळेस जर बघितलं तर सुधीर गायकवाड सुवर्ण मध्य साधतायत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आपण बघतोय ही फटकेबाजी. हे चेंडू पाठवले जात आहेत. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा फुटोज आहे आणि यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फील्ड क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं आपण बघू शकता या ठिकाणी फटका खेळला गेला. 49 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. या दरम्यान नेवासा नगरीहून खास या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे जगदंबा स्पोर्ट या संस्थेचे मालक आदरणीय किशोर भाऊ पठाडे. त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. बघूया 49 धावा. सुरेख चेंडू होता आणि त्यावर देखील एक चांगला फटका आपण बघतोय. हा जवळजवळ यॉर्कर आणि अक्षरशः यावेळेस या चेंडूला मयूर सोनवणे खोदून काढलंय. परंतु काऊ कॉर्नरमध्ये प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं आणि अर्धशतक या ठिकाणी आपण बघतोय. जय हिंद चांदा संघ या ठिकाणी पूर्ण करेल. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नाबाद ही जोडी उभी आहे. चांगला चेंडू आहे. हे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही आणि यावेळेस मात्र सुधीर गायकवाड यांना थोडंसं बंदिस्त केलंय गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आणि सुरुवात 2 चौकारानं झालेली बघा. त्यामुळे या ठिकाणी सौरभ गायकवाड चांगले प्रयत्नशील बघायला मिळत आहेत. तर दोन्ही बॅटर स्थिरावलेले सेट झालेले. यावेळेस देखील कट केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघतोय आणि चेंडू देखील योग्य पद्धतीनं रिटर्न केला गेलाय. 4थ्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 52 धावा. जय हिंद चांदा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. 2 विजेत्या संघांची लढत. अगदी महत्त्वपूर्ण लढत. कारण या अगोदर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जो संघ विजयी होणार आहे तो सुपर 8मध्ये जाऊन दाखल होणार आहे. या अगोदर 2 संघ गेलेत. जगदंबा 11 सोनई सगळ्यात भाग्यवान संघ ठरलाय जो सर्वप्रथम सुपर 8मध्ये गेलाय. CSK नेवासा फाटा हा मात्र कालच्या सत्रातील शेवटचा सामना जिंकत असताना CSK नेवासा संघ देखील सुपर 8मध्ये गेलेला आहे. तर या सामन्यातील एक विजेता संघ. चला यावेळेस फटका नक्कीच थोडासा फसलेला आहे. टॉपिच घेतला गेला आणि त्या ठिकाणी खूप साधारण क्षेत्ररक्षण म्हणजे अतिशय खराब देखील म्हणलं जाईल. दरम्यान आपण बघतो या ठिकाणी पळून 2 धावा पूर्ण केलेल्या आहे.
2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपण बघतो या ठिकाणी 54 धावा बनवलेल्या आहे. टॉस साठी देखील तयार राहायचंय जनता गॅरेज नेवासा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सरपंच 11 तुकाई शिंगवे. सुरेख अतिशय चांगली गोलंदाजी बघा. आणि अगदी मागील सामन्यापासून आपण बघतोय विठ्ठल बुरुडे यांची कमालीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अगदी मागील षटकामध्ये आपण बघितलं त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. याही षटकात जर बघितलं तर सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये त्यांनी पुन्हा एकदा 2 धावा खर्च केलेल्या आहे. यावेळेस आखोटप्प्याचा चेंडू आणि त्यावर पूल केलाय पुन्हा एकदा. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आपण बघतोय चेंडू मात्र चावून पडलेला आहे. याही वेळेस दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत मात्र जाऊ शकले नाही. तर मैदानाच्या आतमध्ये मात्र 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. आता 56 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आणि आजच्या सत्रामध्ये 50 ते 60च्या दरम्यान सामने चाललेले आहे. आज जास्त धावा आपण बघितल्या बनू दिलेल्या नाही. आज गोलंदाजांनी थोडंसं वर्चस्व दाखवलंय. काय गोलंदाजी बघा अफलातून. खूपच सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी विठ्ठल बुरुडे यांची बघतोय. मागील सामन्यामध्ये त्यांना फक्त एकच षटक गोलंदाजी मिळाली बघा. परंतु यावेळेस मात्र संघ नायकांनी त्यांच्यावर अधिकचा विश्वास दाखवला आणि आतापर्यंत जर बघितलं तर त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. फलंदाजांची सुद्धा स्तुती करावी लागेल. मयूर सोनवणे 13 चेंडूंमध्ये 27 धावांचं योगदान देतोय. तर सुधीर गायकवाड देखील या ठिकाणी 15 चेंडू 28 धावांचं योगदान त्यांचं देखील आहे. सुरेख यॉर्कर. याही वेळेस यॉर्कर आपण बघितला. याही वेळेस या चेंडूला खोदून काढलं जात आहे. तर मिड विकेटमध्ये मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस सिंगल एकच धाव मिळाली. धावफलक 1ने पुढे जाईल. 57 धावा धावफलकावर आहे. आणि पुन्हा एकदा बघा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत विठ्ठल बुरुडे यांनी 5 धावा खर्च केलेल्या आहे. मागील षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहे. म्हणजे अतिशय सुंदर गोलंदाजी चिकूट गोलंदाजी या ठिकाणी विठ्ठल बुरुडे यांची बघायला मिळते. सुधीर गायकवाड आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आहे. याही वेळेस आपण बघतो बॅटीचा स्पर्श. तर त्या ठिकाणी नितीन बुरुडे हे थोडंसं अंतर पार करावं लागले त्यांना. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मात्र रोखू शकलेले नाही. एक सिंगल पूर्ण झाली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील सुधीर गायकवाड आणि 5 षटकांची या ठिकाणी समाप्ती. जय हिंद चांदा संघ नाबाद 58 धावा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे बघा. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण बघतो एक नवीन प्रयोग या सत्र क्रमांक 3 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी क्रीडा रसिकांसाठी या ठिकाणी भव्य लकी ड्रॉ आयोजित केला जाणार आहे. आणि याची सोडत या लकी ड्रॉची सोडत फायनल शेवटच्या दिवशी या ठिकाणी केली जाईल. 58 धावा आहेत बघा. 5 षटकानंतर 58 धावा. आणि षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपल्यानंतर आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी जनता गॅरेज नेवासा आणि सरपंच 11 तुकाई शिंगवे या संघ नायकांनी तयार राहायचं आहे. राजेंद्र गोलंदाजी मार्कवर मात्र आले आणि त्यांना वेलकम केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकारानं आपण बघतोय भव्य स्वागत राजेंद्र यांचं मैदानाच्या आतमध्ये झालंय. तर पहिला षटकार देखील या सत्रातील आपल्याला बघायला मिळतोय. सुधीर गायकवाड हा अगदी शेवटचं षटक आहे. त्यांना देखील माहिती आहे. त्यांनी सुद्धा आता गेअर बदलून टाकलेला आहे.
अगदी आता वेगानं धावा जमवण्याचा प्रयत्न आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तर राजेंद्र पुनरागमन करणार का, हा सुद्धा एक प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असेल. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं सुधीर गायकवाड सर मागे येणार का. तर वेगळी रणनीती बघा यावेळेस. डॉट चेंडू मात्र आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सुधीर गायकवाड यांना बाद केलं नाही, संधी होती. आता हा सुद्धा एक रणनीतीचा भाग असू शकतो. यावेळेस आपण बघतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका आणि बघा या ठिकाणी बघा सुधीर गायकवाड यांना जीवदान दिलं होतं आणि त्या जीवदानाचे परिणाम आपण बघतोय. त्यानंतरच्या चेंडूला उचलून फेकलाय सुधीर गायकवाड यांनी मैदानाच्या बाहेर. शानदार षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. तर मला वाटतं या ठिकाणी सुधीर गायकवाड यांना जीवदान दिलं गेलं, परंतु ही थोडीशी चुकी मात्र झालेली आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकता एक सिंगलचे प्रयत्न आहे. बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतोय एका धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे जाईल. 71 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहे. तर 2 चेंडू शिल्लक असणारे या ठिकाणी आपण बघतोय. स्लॉग ओव्हर आहे, आक्रमणं आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाज आक्रमक होत आहेत. अगदी मयूर सोनवणे यांना स्ट्राईक देण्याची सुद्धा धडपड आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. राजेंद्र तयार असतील. यावेळेस मयूर सोनवणे ऑन दी ऑफ खेळलेला फटका आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने रिटर्न केला आहे. अगदी एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 72 धावा धावफलकावर आहे. चला टॉस साठी आले का जनता गॅरेज नेवासा आणि सरपंच 11 तुकाई शिंगवे, प्रशांत वाघ आणि पोपट खरपुडे. चला लवकर. चला चांगला चेंडू आहे. शेवट मात्र मला वाटतं गोड केलाय, कारण एकच सिंगल आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झाली. लेग बाईटचा इशारा आलाय. अवांतरच्या माध्यमामध्ये आपण बघतोय या ठिकाणी एक सिंगल मिळाली आणि पहिलं सत्र या ठिकाणी आपण बघतोय संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा आतापर्यंत बघितलं गेले. 2 मिनिटं. नाबाद एक मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळाली. मयूर सोनवणे 15 चेंडूंमध्ये 29 धावांची खेळी. तर आज मात्र क्रीडा रसिकांची मनं जिंकली सुधीर गायकवाड यांनी 21 चेंडूंमध्ये 41 धावांची मोठी खेळी या ठिकाणी केलेली आहे. आणि गोलंदाजी माध्यमामध्ये जर बघितलं तर सर्वात यशस्वी गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय ठरलंय विठ्ठल बुरुडे. 2 षटकं गोलंदाजी त्यांनी केली. 12 धावा त्यांनी या ठिकाणी आपण बघतोय दिलेला आहे. सफलता त्यांना मिळाली नाही. तर या ठिकाणी सौरभ गायकवाड यांचं षटक थोडंसं महागडं आपल्याला बघायला मिळालं. 2 षटकांमध्ये 29 धावा त्यांनी खर्च केल्या. तर अक्षय रोकडे एका षटकामध्ये 17 धावा त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये राजेंद्र यांच्या त्या षटकामध्ये आपण बघतोय 13 धावा या ठिकाणी खर्च झालेला आहे. तर या ठिकाणी आपण टॉस मात्र संपन्न करणार आहोत. या ठिकाणी कमिटी सदस्य आदरणीय प्रशांतजी दरंदले सर, अर्थात या ठिकाणी जगदंब 11 सोनई संघाचे संघनायक प्रशांत सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस नाणेफेक संपन्न करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण यायचंय. नाणेफेक करतायत प्रभारी कर्णधार या ठिकाणी अक्षय काळे अर्थात लाला आलेले आहेत.
तर सचिन खरपुडे नाणेफेक संपन्न केला जातो आहे. कमिटीचे सदस्य आदरणीय प्रशांत दरंदले सर अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत या ठिकाणी. ज्यांच्या वतीनं आपल्याला चेंडू सौजन्य लाभलं आहे आदरणीय महेशजी कडेल सर, त्यांचं देखील स्वागत असेल. नाणेफेक संपन्न होतोय. जनता गॅरेज संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. चला, जय हिंद चांदा संघ या ठिकाणी शतरक्षण सजवतोय. अगदी धावांचा पाठलाग या ठिकाणी मात्र सुरू केला जाईल. रोमहर्षक सामना नक्कीच आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि अगदी या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. हॅलो. नामदार चषकामध्ये सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला शिवशंभू 11 आणि दुसऱ्या बाजूला जय हिंद चांदा या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हिंद चांदा संघाने 73 बनवल्यात आणि 74चं लक्ष आहे. पहिलाच बॉल आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ अडवला देखील जातो आहे. एकच धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकाला सुरुवात झाली आहे. मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाने खूप प्रभावित करणारी फलंदाजी केली होती तो सौरभ आणि दुसऱ्या बाजूला नितीन बोरुडे हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं षटक इथे टाकलं जात आहे. पहिल्या षटकासाठी सतीश कुऱ्हाडे यांना आपण पाहू शकता.
शॉर्टबॉलचा वापर केलाय, बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. धावबाची थोडीशी अवघड संधी आहे तिकडे, डायरेक्ट हिट देखील करण्यात आलेला आहे आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. दिलीप सातपुते सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पाहूयात निर्णय आपल्यापर्यंत काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे आणि हा निर्णय देखील बराचसा महत्त्वाचा ठरणार आहे. सौरभ धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. नितीन बोरुडे यांनी अगदी शेवटच्या क्षणी नकार दिला. आपल्या घरामध्ये पोहोचत असताना डायरेक्ट हिट देखील झाला. डिसिजन पेंडिंग आणि डिसिजन आलेला आहे. फलंदाज नॉट आउट, नाबाद. फलंदाज नाबाद आहे. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि अगदी त्याच पद्धतीने इथे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला ही दृश्य बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रताप यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं थ्रो केला होता, परंतु फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. जाऊयात पुढच्या एकदा मॅचकडे. सतीश बॅटची बाहेरची कडा तिथे सुधीर आहेत, बॉलला अडवत आहेत. चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळालेले आहेत. आज सुधीर गायकवाड यांची फलंदाजी नक्कीच मनमोहक करणारी होती. खूप चांगली फलंदाजी त्यांनी आज केलेली आहे. अगदी क्रिकेटच्या पुस्तकातले फटके सजवत आहेत. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला त्यांनी चांगली बॅटिंग केली. आज बऱ्याचशा धावा घेतल्यात आणि दोन्ही फलंदाज मग मयूर सोनवणे असतील त्याचबरोबर सुधीर गायकवाड असतील, या दोन फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि संघ आता 73 पर्यंत गेला होता. 74चं लक्ष ठेवलेलं आहे शिवशंभू 11 संघासमोर. परत एकदा टॉप एज, परंतु यावेळेस दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती 3 धावा नोंदवल्या जात आहेत. एक दमदार आयोजन, एक शानदार नियोजन आपण या स्पर्धेचं या ठिकाणी बघू शकता. नामदार चषक आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे. बॉल हवेत खेळलाय, फटका इथे फसतोय मिड ऑफ बॉलच्या खाली. चूक होणार नाही, त्यानं पकडलाय झेल. फलंदाज इथे नितीन बोरुडे यांचा खेळ देखील संपतो आहे. पहिला धक्का. सौरभ आणि अक्षय रोकडे या दोन फलंदाजांसाठी अभिषेक शिंदे यांच्याकडून एक विशेष पुरस्कार येतो आहे. जर या दोन फलंदाजांनी रिव्हर्स षटकार खेळले तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा पुरस्कार आहे. अभिषेक शिंदे खास पाचेगाववरून आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार इथे देण्यात येतोय. एक गडी बाद 3 धावा धावफलकावर. पहिली विकेट आली आहे. 74चा पाठला करत असताना शिवशंभू 11 संघ पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. बॅकफुटला गेले, सेन्सिबल क्रिकेट तिथे आपल्याला बघायला मिळालं. सतीश कुराडेंचं कौतुक असणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. अचूकता गोलंदाजीमध्ये आहे. लाईन अँड लेंथ खूप चांगली बघायला मिळते. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांचा राहिलेला आहे. अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करता त्यावेळेस तुम्हाला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना अचूकताही दाखवावीच लागते, कारण तिथे फलंदाजांना बरीचशी संधी असते धावा बनवण्याची. आणि त्याही परिस्थितीमध्ये फक्त 3 धावा सतीश कुराडे यांनी खर्च केलेल्या आहेत. 1 धाव, 1 विकेट त्यांना मिळालेली आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. शाळेचे विद्यार्थी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकता. जे सर्वच लहान लहान मुलं आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत. काल ते देखील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होते आणि ते दृश्य देखील 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवली जात आहेत. ओव्हर नंबर 2ला सुरुवात आहे. मयूर सोनवणे यावेळी हा चेंडू चांगला आहे, कव्हरला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मयूर सोनवणेच्या नावावर एक अविस्मरणीय रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड
आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. ज्या वेळेस मयूर सोनवणे समोर येतो त्यावेळेस तो रेकॉर्ड देखील समोर येत असतो. संगमनेरच्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना 11 चेंडू आणि 11 षटकार त्याने खेळलेले आहेत. हा त्याचा एक अविस्मरणीय असा विक्रम आहे. तो गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट मिड विकेटला बॉलला अडवत आहेत, धाव मिळणार नाही आहे. गोलंदाजांनी आत्तापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जयहिंद चांदा या संघाचा विचार जर केला ना तर आज जयहिंद चांदा संघाने पहिल्या मॅचमध्ये जनता गॅरेज या संघाला 57 धावा होऊ दिल्या नाहीत. 57 धावा रोखणारा तो संघ आहे आणि या मॅचमध्ये देखील 74 धावांचं टार्गेट ठेवलंय. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला संघ शिवशंभू 11 या संघाला पहिल्या ओव्हरमध्ये देखील रोखण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. पुढे टाकलाय. मनगडाचा वापर करत असताना बॉलला अक्षरशः खोदून काढलंय आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना दिसतोय. धावा मिळणार आहेत 4. सौरभचा एक सुंदर बहारदार चौकार. पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पहिला चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या वाढते आहे. 7 धावा धावफलकावर मयूर तयार आहे. परत एकदा आक्रमण केलंय. क्रॉस बॅटेड फटका. टेनिस बॉल क्रिकेटचा हा टिपिकल स्ट्रोक आहे. एक धाव तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉल अडवतायत, फेकतायत. पिकअप, गॅदर अँड थ्रो. एक सिंगल परिपूर्ण केली. 1च्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर जाताना दिसते आहे. एक चौकार जरूर आला परंतु तदनंतर आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये मयूर सोनवणेनं लगेचच पुनरागमन केलं. अक्षर रोकडेवर आता जबाबदारी आहे कारण संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे, मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे त्याने. परंतु समोर मयूर देखील आहे, त्याने मॅन ऑफ द मॅच मिळवली आहे. चांगला फटका. इकडे बॉल जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे परंतु तिथे 2 धावाच मिळतील कारण डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. आमदार चषकाचं एक सुंदर आयोजन. उदयाबा पालवे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी या स्पर्धेचं एक सुबक आयोजन केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे. एक सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अनेकांनी आदर्श घ्यावा अशी स्पर्धा. एकूण 12 संघ खेळत आहेत. 12 संघांमध्ये द्वंद्व आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं युद्ध रंगताना दिसतंय. कालपासून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आणि आपण सर्वजण या स्पर्धेला एन्जॉय करतो. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली ही तिसरी लढत. 2 संघ विजयी आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. उंच आकाशामध्ये फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करण्याचा प्रयत्न करेल परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा बॉल पडताना दिसतो आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 3 धावा देखील इथे परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. धावसंख्या वाढली जाणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे शिवशंभू 11 1 गडी बाद 13 धावा. 1 बाद 13. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर आता शेवटचे 24 चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत आणि या 24 चेंडूंमध्ये मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 61 धावेंची आहे. 24 बॉल 61 रन. सतीश कोराडे उंचपुरे शरीर यष्टीचे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि संघाला एक महत्त्वाची विकेट देखील मिळवून दिली होती. मागची मॅच गोलंदाजीच्या जोरावर जिंकल्यानंतर संघाचं मनोबल उंचावलेलं आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आक्रमण केलं जातं. आघात केला चेंडूवर. 1 धाव मिळते. सतीश कोराडे यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. अभिषेक शिंदे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि तो रोख स्वरूपात दिला जाणार आहे. हे महत्त्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये ओमकार बेल्हेकर यांनी एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे काल. यावेळेस आक्रमण केलं जात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सौरभच्या बॅटमधून निघतोय एक टोले जंग तडाखा. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार.
या फटक्यांची गरजच आहे, कारण तुम्हाला 74 बनवायच्यात सुपर 8 मध्ये जर जायचंय तर या पद्धतीने बॅटिंग करावीच लागेल. बॉलर सतीश यावेळेस सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता, थोडीशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तुम्ही असा चेंडू परत टाकू शकणार नाही, तुम्ही जर असा चेंडू परत टाकला तर तुम्हाला दंडित केलं जाईल, हे पंचांनी देखील सांगितलं गोलंदाजाला. परत एकदा वाह, त्याच दिशेने आक्रमण चढवलंय. हा फटका देखील जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉट मध्ये पाठवून दिल्या प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. अजून एक षटकार जर आला तर म्हणजेच लागोपाठचा तिसरा षटकार जर आला तर अभिषेक शिंदे पाचेगाव यांच्या माध्यमातून 501 रुपयांचा पुरस्कार आहे सौरभसाठी. धावसंख्या वाढली आहे, 27 वर जाताना पाहायला मिळते. सौरभचं कौतुक करावं लागेल, आज प्रभावित करतोय फलंदाजीच्या माध्यमातून. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, कलात्मकता दाखवली आहे. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका. बॉल जाईल बॅकवर्ड, पॉइंट सीमारेषा पार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, हेच दाखवतोय. 4 फटकाचा द्वादार, हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. प्रभावित करतायत. अद्भुत, अविश्वसनीय, अतुलनीय फलंदाजी. पहा ऍक्शन रिप्ले, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली, त्यानंतर शॉट सिलेक्शन खूप चांगलं बघायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईन पार गेला. अगदी चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतायत सौरभ. चेंडूची जी गुणवत्ता आहे अगदी त्या गुणवत्तेवर फलंदाजी करतात. त्यांच्याकडे वेळ आहे आणि संयम देखील आहे. पुढे टाकला होता, यावेळेस खबरला बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये बॉलवर येण्याचा प्रयत्न करतायत. प्रताप आलेत, एकच धाव तिथे कंप्लीट होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावर 32 धावा, 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. सौरभनं 9 चेंडू खेळले, 23 धावा बनवल्या. अक्षय रोकडेनं 4 चेंडू खेळले, त्यानं 6 धावा बनवल्या. आणि सामन्याचं समीकरण पुढच्या एकदा बदललं. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये 19 आल्या. धावसंख्या 32 आहे. बॅकफुटला गेले. वाह, संयम दाखवला इकडे. इंटेलिजंट क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट अक्षय रोकडेकडून देखील बघायला मिळालं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हर नंतर 1 गडी गमावलाय आणि धावसंख्या आहे 33 रन. शक्तिशाली संघांमध्ये संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी, ही पहा पंकज भाऊ लाभंते यांच्या वतीनं ओव्हर संपली. तीन ओव्हर संपलेल्या आहेत. धावसंख्या 33 झाली आहे. 1 गडी बाद झालेला आहे. शेवटचे आता 18 चेंडू बाकी आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 41 धावांची आवश्यकता अजून 18 बॉलमध्ये. या 2 फलंदाजांनी जर नाबाद सामना जिंकून दिला तर अभिषेक शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे दोन्ही फलंदाजांसाठी. जर नाबाद 2 फलंदाज आले पण मॅच जिंकून दिली तरच आहे. 1 गडी बाद, 33 धावा धावफलकावर. अनेक नियम आणि अटी आहेत बक्षिसांसाठी देखील, त्यामुळे ते देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. 3 ओव्हरनंतर 33, 18 बॉल शिल्लक आहेत. अजूनही पाहिलं तर 41 धाव्यांची आवश्यकता. चला थोडासा वेळ वाचवा. आमचे शाळेचे विद्यार्थी सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर भविष्य आहे आपल्या नेवासा तालुक्याचं. नक्कीच आपण त्यांना आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो. दांडी 1 गडी बाद, 33 धावा. सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ आहे आणि आज भारतीयांप्रती क्रिकेटचं असलेलं प्रेम हे कधी लपून राहिलेलं नाही. असं म्हटलं जातं की क्रिकेटचा खेळ हा आपल्या सर्वांच्या नसानसात भिनलेला आहे आणि आज आपण बघू शकता प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी
या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला खरं तर बघायला मिळते आहे. त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर मग प्रत्येकाचा हा आवडता खेळ. प्रत्येक देशाचा एक स्वतःचा राष्ट्रीय खेळ असतो आणि त्या खेळाची सुरुवात त्या देशापासून झालेली असते. परंतु काही खेळ असे असतात की त्या खेळांची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित राहत नाही, तर तो खेळ सर्वच देशांचा अत्यंत लोकप्रिय खेळ झालेला असतो. आणि अशा खेळामध्ये क्रिकेटचा खेळ सर्वात वरच्या स्थानावर आहे. 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं प्राईज अक्षय रोकडेसाठी अभिषेक शिंदे यांच्याकडून येतं. 3 षटकारांसाठी 2100 रुपयांचं प्राईज आहे. 1 धाव मिळते लेग बाईसच्या मदतीने आणि धावसंख्या देखील पुढे जात असताना 34 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 1 गडी बाद आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. नामदार चषक सुरू आहे. एक कार्यतत्पर असं नेतृत्व, संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, माजी मंत्री आदरणीय शंकरराव गडाख पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दिसतं. वाह, लाजवाब, खूप सुंदर ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. अप्रतिम चौकार. पाहुणी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज. अभिषेक शिंदे मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे. अविनाश दरंदल यांच्याकडून देखील सौरभच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं बक्षीस आहे. 1 गडी बाद 39 अशी धावसंख्या झाली आहे. मॅचचं समीकरण बदललेलं आहे. आता 15 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धाब्यांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 35 धावा अशी मॅच आपल्याला येताना पाहायला मिळते. कशा पद्धतीनं मॅच पुढे जाणार आहे, कशा पद्धतीनं मॅचमध्ये रंगतता येणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. जय हिंद चांदा संघ गतवर्षीचा विजेता आहे आणि तो संघ मात्र खेळताना दिसतो आहे. पोपटांना डफाळ यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचे मनापासून स्वागत. त्याचबरोबर विनायकजी निमसे साहेब त्यांच्या समवेत उपस्थित झालेले आहेत आणि भाऊसाहेब भुसाळ या 3ही मान्यवरांचे या दुपारच्या सत्रामध्ये मनस्वी स्वागत, हार्दिक स्वागत. ज्येष्ठ पत्रकार आहेत, निर्भीड पत्रकार आहेत. साहेब आपण आलात, आपलं पुन्हा एकदा स्वागत. तीन षटकारांसाठी 2100 रुपयांचं बक्षीस आहे अक्षय रोकडेसाठी. यावेळेस चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढणार आहे. धावफलकावरती आपण पाहू शकता 40 धावा. शेवटचे बॉल 13 आहेत आणि 13 बॉलमध्ये 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक आहे. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, लढावं लागेल इकडे, कारण ही मॅच दोन्ही संघांना सहज जिंकता येणार नाही. सुपर 8ला दोन्ही संघांना जायचंय, कारण स्वप्न पाहिलेलं आहे या स्पर्धेला जिंकायचंय. त्यामुळे प्रत्येकजण लढतोय. बॉल हवेत खेळलाय, काही काळ हवेत होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकामध्ये बदल आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. 4 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 4 ओव्हर नंतर 41 धावा, 1 गडी गमावलेला आहे. शेवटचे 12 बॉल आणि 33 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 33 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सौरभनं जर अर्धशतक पूर्ण केलं तर अभिषेक शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. ते खेळतायत 12 चेंडू 29 वर. प्रयत्न दोन्ही संघांना करायचे आहेत. अजूनही 12 बॉल आहेत आणि 33 ची गरज आहे. जो जिंकणार तो सुपर 8ला जाणार. जो पराभूत होणार तो मात्र या स्पर्धेमध्ये यानंतरची मॅच, आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळणार यातून जिंकणाऱ्या संघासोबत. प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत. नामदार चषक आपण ही स्पर्धा पाहतोय. सुबक आयोजन, प्रभावी नियोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आज जय हिंद चांदा संघ, खरं तर गतवर्षीचा हा संघ विजेता राहिला होता.
यावर्षी सुरुवात चांगली केली, पहिलीच मॅच एक ऐतिहासिक विजय या संघाने मिळवला. 57 धावा रोखल्या पहिल्या मॅचमध्ये आणि आता 74 धावा रोखायच्यात. या 74 रोखत असताना मॅच आली आता 12 बॉल आणि 33 पर्यंत. आणि आपण जर बघितलं ना तर पोपट अण्णा डफाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांना विनंती आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. आदरणीय पोपट अण्णा डफाळ साहेबांना विनंती आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. आपलं स्वागत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33ची गरज आहे. चला थोडासा वेळ वाचवावा लागेल, थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावर्षी कोण जिंकणार ही स्पर्धा हा देखील प्रश्न आता सर्वांच्या समोर आलेला आहे. कोण या स्पर्धेला जिंकणार, नामदार चषकाला यावर्षी कोण खरं तर जिंकणार हा प्रश्न देखील आपल्या सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33 धाव्यांची गरज आहे. आज दुसरा दिवस, आज 4 नवीन संघ तुम्हाला लढताना दिसत आहेत. उद्या देखील 4 नवीन संघ असणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रताप फुलमाळी यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुढे टाकला होता, चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळाले. एकदा पूर्ण केली जाणार आहे. योगेश अण्णा जाधव यांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतला तर 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. अभिषेक शिंदे यांच्याकडून हे बक्षीस त्यांना आहे. बॉलर तयार, फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे, धावफलकामध्ये होतोय बदल आणि धावसंख्या जाते 43 वर. सौरभ बाजूने आहेत. अनिकेत राऊत कडून सौरभच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आणि हे सिरियसली आलेलं आहे कारण तो माझ्या गल्लीतला प्लेअर आहे म्हणे, त्यामुळे त्यांच्यासाठी बक्षीस लावणं हे माझं देखील कर्तव्य आहे. 10 बॉल आणि 31 धाव्यांची अजूनही गरज आहे. यावेळेस क्लीन बोल्ड, विकेटचं पतन होत आहे. प्रताप नेहमीच जय हिंद चांदा संघासाठी की फॅक्टर राहिलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये अमन शेखचा पकडलेला झेल आणि या सामन्यामध्ये सौरभ जो सेट होता त्याची घेतलेली विकेट. प्रताप नेहमीच प्रताप करतात. विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. मोठी विकेट मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता ही दृश्य. गोलंदाज प्रताप, टप्पा किती सुंदर होता, फुलर लेन पुढे टाकला होता आणि बॅटची इनसाइड एज घेत असताना चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिकडे विकेट देखील येत असताना आपल्याला बघायला मिळाली आहे. ही मोठी विकेट होती. ऋषी आलेत फलंदाजीसाठी. आता मॅच 9 चेंडू 31 धावा असा सामना आहे. शेवटचे 9 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रताप पुढे टाकला होता. यावेळेस देखील चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. याही वेळेस बॅटची इनसाइड एज घेत बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि इथे देखील विकेट मिळते. ऋषी आलेत आणि ऋषी परत चाललेत. गोल्डन डक. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. ऋषी बाद झालेत आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा रिॲक्शन आपल्याला बघायला मिळतं. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जात आहे. डॉक्टर मनोज फलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं ज्ञान प्रीमियर लीग जी नेवासा तालुक्यातील एक अभिमानाची स्पर्धा आहे
त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदीप वीर आणि आदरणीय निलेश खंडाळे या दोन्ही मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. निलेश भाऊ आणि संदीप भाऊ आपलं मनापासून स्वागत. आमदार चषकामध्ये 8 चेंडू आणि 31 धावा मॅचला जिंकण्यासाठी. हॅट्रिक बॉल होता इकडे, परंतु आपण पाहू शकता एक धाव पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 44 धावा आहेत. 3 गडी गमावल्यानंतर ओव्हर नंबर 5चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता जबाबदारी डॉक्टर मनोज आणि प्रामुख्याने अक्षय रोकडेवर असणार आहे, कारण ही मॅच जर जिंकायची आहे, या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय संपादन करायचं आहे, सुपर 8मध्ये जर तुम्हाला जायचं आहे, तर या 74 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. आता मॅचचं समीकरण थोडंसं दूर चाललं आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 30 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 7 बॉल 30 अशी मॅच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एक सुबक, एक प्रभावी, एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नामदार चषकाच्या माध्यमातून 3 गडी बाद आहेत. 44 धावा. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका आहे. पुढे टाकलेला बॉल होता, ऑन साईडला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये या मैदानाला चाटत बॉल जातोय. या मैदानाला घासत बॉल मिड विकेटच्या दिशेने जातोय. ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त होणार आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 3 बाद 45. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. तर 6 चेंडू 29 अशी मॅच. सहा चेंडू आणि 29 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. अक्षय रोकडे या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये प्रतिभा आहे. हा खेळाडू इथूनही संघाला मॅच जिंकून देऊ शकतो. त्यामुळे अक्षय रोकडेकडे आता सर्वांच्या नजरा राहणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज आलेत. सुधीर गायकवाड यांना तुम्ही पाहू शकता, ज्यांनी फलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या फलंदाजीतून प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकून घेतलं. आता गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 29. पुढे टाकलाय, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर, एक टप्पा घेत चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मयूर सोनवणे यांना तुम्ही पाहताय. त्यावेळेस 6 चेंडू 29 तुम्हाला बनवायच्या, तर मग पहिल्या बॉलवर एक मोठा फटका येणं फार गरजेचं असतो. 5 बॉल 29. यावेळेस बिग हिट केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये आणि जाईल बाउंड्री लाईन पार. अक्षय रोकडेचा तडाखा येतो इथे. षटकार, 6 रन. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. अक्षय रोकडेने जर मॅच जिंकून दिली तर अभिषेक शिंदे यांच्याकडून 3100 रुपयांचं प्राइज आहे. यावेळेस टॉपेज घेतलाय. तिकडे चांगले क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतं. विविध अँगल्स आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम टेलिकास्ट या स्पर्धेचा राहिलेला आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून मी अगोदर देखील उल्लेख केला की प्रचंड मागणी असलेलं हे चॅनल आहे. यावेळेस बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु तिथे धाव मात्र मिळणार नाही आहे. आता पराभवाचे काळे ढग. फलंदाजी 1 धाव मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. 52 झाल्यात, अजून 22 पाहिजे, परंतु बॉल तुमच्याकडे फक्त 2 आहेत. 7S लाईव्हच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फॉर नॉन स्टॉप लाईव्ह स्पोर्ट्स ॲक्शन. 4 धावा मिळत आहेत. चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. क्षितिज सोनवणे, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. क्षितिज सोनवणे, शेवटचा 1 बॉल 18 रन, 1 चेंडू आणि 18 धावेंची गरज. आता जय हिंद चांदा संघ आपण पाहू शकता अगदी विजयाच्या समीप गेलेला आहे. सुपर 8 साठी त्यांच्यासाठी सुपर 8चे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जात आहेत.
चांगला बॉल आणि यस सुपर 8 ला जाणारा लगातार 2 सामने जिंकत दुसऱ्या दिवशी जय हिंद चांदा संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल. विजयाच्या लक्ष शुभेच्छा आणि हार्ड लक शिवशंभू 11. मॅन ऑफ द मॅच सुधीर गायकवाड, मॅन ऑफ द मॅच. साईनाथ महाराज की आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कांद्याचे व्यापारी मान्य सुधा तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय 21 चेंडू आणि 41 धाव्यांची बहारदार खेळी ज्यांनी केली आहे सुधीर गायकवाड या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरतायत. आदरणीय पोपट डफाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. तर मी पोपटजी डफाळ साहेबांना विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते सुधीर गायकवाड यांना आपण सन्मानित करावं. आदरणीय पोपट अण्णा डफाळ साहेब. आपला शानदार खेळ पाहुनी आम्ही झालो दंग. मान्य नामदार चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. व्हरायटी क्लॉथ स्टोअरचे प्रोप्रायटर मान्य प्रदीप शेठ चंगेडिया यांकडून विजयी ठरलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन.